हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर बघणार आहोत. आयोगाने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते, कोणत्या टॉपिकवर भर दिलेला होता ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 2014ची क्वेश्चन पेपर आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. तर आता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. तर 4 विधाने दिलेली आहे. अविधान आहे विरळ वातावरण, ब शुष्क नदी पात्र, क -30 डिग्री सेल्सिअस ते -100 डिग्री सेल्सिअस तापमान, ड फोबोस हा एकमेव उपग्रह. तर वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर पर्याय उत्तरे काय दिलेली आहे आपल्याला? अ आणि ड, ब आणि ड, क आणि ड आणि अ आणि ब. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मंगळासंबंधी विधानं कोणती बरोबर आहे? तर विरळ वातावरण आणि शुष्क नदी पात्र ही विधाने बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? तर ऑप्शन आहे मिसिसिपी, दुसरं अमेझॉन, तिसरं कोलोराडो, चौथं बियास. तर समुद्रास मिळण्यापूर्वी कोणती नदी ती विस्तीर्ण वाळवंटातून प्रवेश करते? तर तिचं नाव आहे कोलोरॅडो. तर ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ए ऑप्शन काय आहे? उष्णोदकाचे फवारे, दुसरं बॅलोलिथ, तिसरं डाईक, चौथं घड्या. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर घड्या हे ज्वालामुखीशी संबंधित नाही आहे. तर योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 4. नेक्स्ट. मध्यवर्ती खिलाफत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले त्यांना टिंबटिंब यांचा पाठिंबा होता. तर ऑप्शन आहे टिळक, दुसरं गांधीजी, तिसरं अलीबंधू, चौथं मोतीलाल नेहरू. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मध्यवर्ती खिलाफ समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले तर त्यांना कोणाचा पाठिंबा होता? तर त्यांना गांधीजींचा पाठिंबा होता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2. नेक्स्ट. सुवर्ण क्रांतीचा म्हणजे गोल्डन रिव्होल्यूशन संबंध टिंबटिंब आहे. तर पर्याय उत्तर आहे अन्न उत्पादन, दुसरं दुग्ध उत्पादन, तिसरं मधुपक्षिका पालन आणि चौथं फलोत्पादन. तर सुवर्ण क्रांतीचा कशाशी संबंधित आहे? तर तो मधुमक्षिका पालनाशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. तर त्याचवेळी 6 एप्रिल 1930ला महाराष्ट्रात टिंबटिंब या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. तर ऑप्शन काय आहे? वडाळा, वाडीबंदर, विलेपार्ले आणि चौथं अंधेरी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर विलेपार्ले. ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. तर 6 एप्रिलला जेव्हा 1930ला गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये मुंबईला विलेपार्ले येथे पण या चळवळीचा आरंभ झाला होता. नेक्स्ट. मुगा रेशीमच्या उत्पन्नात मक्तेदारी आहे त्यांचे उत्पादन टिंबटिंब राज्यात होते. तर ऑप्शन आहे आसाम आणि बिहार, दुसरं बिहार आणि उत्तर प्रदेश, तिसरं कर्नाटक आणि तमिळनाडू, चौथं काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. तर याचं उत्तर आहे आसाम आणि बिहार. तर मुगा रेशीमच्या उत्पन्नात मक्तेदारी आहे तर याचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? तर ते आसाम आणि बिहार राज्यात होते. पुढचा प्रश्न. योगा आपण जे सहन करू शकत नाही ते बरे करायला व जे बरे होऊ शकत नाही ते सहन करायला मदत करतो. एक गुरु म्हणाले ज्यांचे पुढील सर्व शिष्य होते. तर 4 दिलेले आपल्याला. तर व्हायोलिन वादक यहुदी मेहुनीन, व्यंगचित्रकार RK लक्ष्मण, सम्राट नरसुद्दीन शाह, अंड क्रिकेट सचिन तेंडुलकर. तर योग्य गुरूंचे नाव सांगा. तर एक आहे BKS अय्यंगार, दुसरं बाबा रामदेव, तिसरं सत्यानंद सरस्वती, चौथं महेश योगी. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे BKS अय्यंगार. पुढचा प्रश्न. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे? तर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, दुसरं छत्तीसगड, तिसरं हिमाचल प्रदेश आणि चौथं गुजरात. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर पहिलं प्रथम कार्बनमुक्त राज्य कोणतं आहे? तर ते आहे हिमाचल प्रदेश. तर ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क येथे जागतिक नागरिक उत्सवाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या अविस्मरणीय भाषणातील अखेरच्या कोणत्या शब्दांनी अमेरिकनची मने जिंकली? पर्याय आहे मे द फोर्स बी विथ यू, नमस्ते, थँक्स वन्स अगेन फॉर हॅव्हिंग मी ओव्हर, चौथं गॉड ब्लेस यू ऑल. तर याचं उत्तर आहे मे द फोर्स बी विथ यू म्हणजे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
दख्खनचे पठार, अरेबियाचे पठार, तिसरं ब्राझीलचे पठार आणि चौथं तिबेटचे पठार. तर याचं योग्य उत्तर आहे तिबेटचे पठार. तर तिबेटचे पठार हे कललेले नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात? तर पहिलं दक्षिण अमेरिका, दुसरं आफ्रिका, तिसरं आशिया, चौथं युरोप. तर याचं योग्य उत्तर आहे आफ्रिका. पुढचा प्रश्न, मिनी कार लहान मोटार गाडी 60व्या दशकातील नमुनेदार आकृती होती. त्यापासून प्रोत्साहित होऊन कोणी त्याच दशकात रस्त्यावर क्रांती घडविणारा मिनी स्कर्ट निर्माण केला? तर ऑप्शन आहे कोको चॅनल, दुसरं एस सेंट लॉरेन्स, तिसरं मेरी क्लँट आणि चौथं पिएरे कार्डिन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 मेरी क्लँट. नेक्स्ट क्वेश्चन, खाली भारतातील 13 स्थाने नमूद केलेली आहे. तर त्यातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे. तर एका ठिकाणी नाही, ती जागा कोणती? तर पर्यायी उत्तर काय दिले आहे? मल्लिकार्जुन, दुसरं अमरनाथ, तिसरं रामेश्वर, चौथं विश्वेश्वर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 2 अमरनाथ. टिंबटिंब प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन आहे वनस्पती, कीटके, मनुष्य आणि प्राणी. तर कीटके प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानापैकी कोणते चुकीचे आहे? तर एक दिले घटना समिती कॉन्स्टिट्यूट असेंब्ली नंतर विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत पार्लमेंटमध्ये झाले. आणि दुसरं काय दिले, ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला गेला. तर पर्यायी उत्तर काय आहे? केवळ अ, केवळ ब, दोन्ही अ व ब, चौथं दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे दोन्हीही नाहीत. तर हे दोन्ही उत्तरं चुकीची आहेत विधाने. आपल्याला चुकीचंच विधान विचारलेलं आहे.